मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेल्या साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांचे लेखी उत्तरात खळबळजनक आरोप। शरद पवारांनी हिंदू दहशतवाद शब्दप्रयोग केल्यानंतर मालेगावचे बॉम्बस्फोट, पुरोहितांच्या आरोपांचा बॉम्ब। भगवा दहशतवाद हा शब्द शरद पवारांनी कधीच उच्चारलेला नाही। सुप्रिया सुळेंची एबीपी माझाकडे एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। कर्नल प्रसाद पुरोहितांचे सर्व आरोप फेटाळले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके दिवाळीनंतर, निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार। महापालिका निवडणुकांसाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता। महादेवी हत्तीणीला वनतारातून परत आणण्यासाठी सरकारही करणार प्रयत्न। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचं फडणवीसांचं आश्वासन। कोल्हापुरातले प्रतिनिधी आणि मठाधिपतींच्या बैठकीत निर्णय। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने कंट्रोल फीडिंग करावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। मनसेशी युतीबाबत पक्ष निर्णय घेईल, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंसारखीच भूमिका। ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेण्याची शक्यता, तर खासदारांसोबत बैठक आणि एनडीए नेत्यांनाही भेटणार।